चलो आज का दिन काय एवढा खास नाही होता बघा. कपडे वगैरे धुवून आलेले आणि माझं गळ्यातलं कुठे गेले काय माहिती. मी 2-3 दिवस झालं नकली घालत होते, पण माझ्या सगळ्या गळ्याला ते नाही का असे त्याचे डार्क पडलेत. म्हणजे ते मला उतलंय नाही का. सण नाही होत नकली. देवानी कसं बनवलं काय माहिती. आपण आहे तसं आहे बघा. टोपलं घेतले, त्याच्यात शेंगा भाजून ठेवलेल्या आणि असं खात बसलेले. असं तसं खाऊन झालं. इकडं तिकडं बघत अशा शेंगा खाल्ल्या. आणि शेंगा मला खूप आवडतात माहिती आहे का, भुईमुगाच्या. आम्ही शेतामध्ये जायचो लहानपणी दुसऱ्याच्या काढायला. तर चला असो मग आले किचनमध्ये. बघा गळ्यात नाही तर कशी दिसते, आता पण लग्न न झाल्यासारखं दिसते की नाही. तर चला असं मजाकच्या गोष्टी असतात. तर चला असं कटाकट पीठ वगैरे मळून घेतलं आणि पीठ घट्ट झाले बरं का. तर चला जाऊन द्या, असे मस्त गोळे वगैरे बनवून घेतले. आणि घेतलं इकडं आपले हे बनवायला पराठे. सकाळी पोरांना दिलं होतं खायला गरमागरम करून. मिरच राहिले होते खायची. आहोंना पण दिलं होतं. मग लास्टला माझं असतंय. आणि बघा इकडे मी स्वतःची किती शायनिंग मारत असते. तर चला दिसते की नाही बिना लग्नाची. ना लग्न झाल्यासारखं वाटतं माझं. गळ्यात नसलं की जाऊ द्या. मग माझं लाटणंच नाही भेटत होतं. फायनली लाटणं भेटलं आणि पटापटा असे घेतले पराठे बनवून. पराठे एवढे आवडतात ना माझ्या पोरांना. रोज द्या रोज द्या रोज द्या रोज द्या तरी खातात. तर चला असे छान छान माझ्यासाठी म्हटलं आता सगळेच बनवून घ्यावं, दिवसभर खातील पोरं म्हणून लगेच घेतले. तर छान असे पराठे लाटून घेतले आणि पटापटा शेकून पण घेतले. चला तुम्हाला दाखवते मी कसले भारी पराठे बनवते. खूप छान टेस्टी पराठे बनवते बरं का मी. आय एम व्हेरी सुगरण लेडीज. तर चला अशी मस्तपैकी बनवून घेतले सगळे पराठे फास्ट फास्ट. सगळे पराठे बनवून झाले आणि तुम्ही बघू शकता किती छान असे पराठे खरपूस भाजले. आणि एवढे छान लागत होते, एवढे छान लागत होते. स्वतःचीच तारीफ केली स्वतःच थोडीशी. आणि चला आजच्या माझ्या अवतारला इग्नोर करून अशी मस्तपैकी साफसफाई वगैरे झाली. आणि आता चालू झालेली आहे शाळेची तयारी. मग इकडे काय लगेच सकाळी जाऊन बुक्स आणले बघा. एवढे नोटबुक्स लागतात पोरांना. आजकालच्या पोरांना माझे नाही का, मी 9वीपर्यंत शिकले तेवढ्याचा पण खर्च 1 वर्षात नसन की ह्या माझ्या पोरांचा 1 वर्षाला एवढा खर्च असतो. बुक्सच बघा कितीचे आहेत, तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा हे बुक्स आहे इंग्लिशचे. आणि एवढे सारे बुक्स आणले आणि तुम्हाला बिल बघा दाखवते लास्टला. तर सगळे बुक्स वगैरे बघितले आणि बुक बघू शकता बिल. म्हणजे 3,500चे बुक्स आहेत. 3,582 रुपीज. तर चला एवढं आणि कोणाकोणाला बुक्सचा वास आवडतो, मला पण आता पण आवडतो. पोरांचे बुक्स आले की मी असंच वास घेत बसते.